लाडक्या बहिणींच्या खात्यात 12 मार्च पर्यंत 2 महिन्यांचे पैसे जमा होणार, तर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये मिळणार. मंत्री आदित्य तटकरे यांची माहिती. भंडारा जिल्ह्यातील 17,183 महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र. 7 मार्च पर्यंतच्या प्रस्तावांची फेरतपासणी पूर्ण. मुंबईच्या गोरेगावमधील मोतीलाल नगरवासीय म्हाडाविरोधात आता सुप्रीम कोर्टात जाणार. मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्प खासगी विकासकांना देण्याची परवानगी हायकोर्टानं म्हाडाला दिल्यानंतर रहिवासी निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार. होळीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आता 16 विशेष रेल्वे सोडल्या जाणार. सीएसएमटी, एलटीटी आणि पनवेल स्थानकातनं 10 ते 25 मार्च दरम्यान या रेल्वेगाड्या सोडल्या जाणार. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड शहर MMR या विभागामध्ये आता सर्वाधिक उष्ण शहर. मुरबाडमध्ये रविवारी दुपारी 42.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. पुण्यातील कोरेगाव पार्कात राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद. कोरेगाव पार्कमध्ये 39.6 अंश सेल्सिअस तापमान. राज्यात उन्हाची तीव्रता वाढू लागल्यामुळे उष्माघाताच्या धोक्यात वाढ. आता 8 मार्चपर्यंत उष्माघाताच्या 4 रुग्णांची नोंद. सरकारी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी विशेष कक्षही स्थापन. तापमानात वाढ झाल्यामुळे लिंबाचे दर वाढले, तर लिंबाला 6,000 ते 8,000 रुपये क्विंटलचा दर. पुण्यात कांदा, भुईमूग, ढोबळी मिरचीच्या दरात घट, तर आवक वाढल्यामुळे भाजीपाल्याच्या दरात घट झाल्याची माहिती. राज्यभरातनं पुण्यातल्या श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डामध्ये 100 ट्रक फळभाज्यांची आवक. पुण्यामध्ये शेपू, कांदापात यासह चाकवत आणि राजगिऱ्याच्या भावात वाढ. दरम्यान कोथिंबीर, मेथी, करडई आणि पालकचे भाव मात्र स्थिर. मेथीची 60,000 जुडी आवक.